नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मॅचपर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामध्ये या ठिकाणी RP पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झामचे या ठिकाणी टाइम टेबल आणि या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जे शेड्यूल आहेत आणि तुम्ही टाइम टेबल आणि तुम्ही तुमचं एक्झाम सेंटर कसं पाहू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत मिनिस्टर ऑफ रेल्वेजमध्ये या ठिकाणी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, यामध्ये मित्रांनो तुम्हाला जाहिरात क्रमांक 02/2024 कॉन्स्टेबलची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नोटीस आहेत शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामच्या या ठिकाणी शेड्यूल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो एक्झाम असणार आहे RPL कॉन्स्टेबल कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. एक्झाम डेट असणार आहे मित्रांनो तुम्हाला 2 मार्च 2025 पासून ते 20 मार्च 2025 पर्यंत तुमची या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम या ठिकाणी तुमची घेण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लिंक आहे ती मित्रांनो तुम्हाला एक्झाम सिटी आणि ट्रॅव्हल अथॉरिटी SC/ST साठी मित्रांनो तुम्हाला 10 दिवस आधी या ठिकाणी एक्झाम सिटी या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे मेन डाउनलोड हॉल तिकीट आहेत ते कॉल लेटर्स 4 दिवस आधी तुम्हाला एक्झाम सिटी सहित तुम्हाला या ठिकाणी लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे हॉल तिकीट्स तुम्ही कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने पाहू शकता किंवा एक्झाम सिटी सुद्धा कशा पद्धतीने पाहू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर ही आहे मित्रांनो वेबसाईट. या वेबसाईटमध्ये तुम्हाला या ठिकाणी फक्त RPFचा रोल नंबर टाकायचा आहे आणि जी काही बर्थ डेट आहेत त्या ठिकाणी बर्थ डेट टाकून या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ID पासवर्ड टाकलेले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लॉग इन ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तो तुमचा या ठिकाणी जो काही रजिस्टर नंबर वगैरे आहेत ते सगळं या ठिकाणी दिसणार आहे. तुमचं नाव, पिताचं नाव सगळं जे काय आहे ते तुम्हाला दिसणार आहे. खाली या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे तुमचं एक्झाम सेंटर आहेत किंवा स्टेट आहेत, तारीख आणि शिफ्टसुद्धा तुम्हाला दिसणार आहे. त्यानुसार तुमचं जे 3 शिफ्ट असतात त्या 3 शिफ्टचं टायमिंगसुद्धा या ठिकाणी दिसणार आहेत. म्हणजे पहिली शिफ्ट कधी असणार, सेकंड शिफ्ट कधी आणि थर्ड शिफ्ट कधी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर काही माहितीसुद्धा आहेत. यामध्ये मित्रांनो जे मेन हॉल तिकीट्स आहेत ते मेन हॉल तिकीट्स तुम्हाला 4 दिवस आधी ह्याच वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ह्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी जो हेल्प डेस्क आहेत हेल्प डेस्क नंतर तुमच्या ठिकाणी कॉल लेटर आणि ट्रॅव्हल पास ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जे तुमचं एक्झाम सिटी आहेत आणि सर्व माहिती या ठिकाणी पाहू शकतात. ओके, तर हे तुम्ही मित्रांनो RPFमध्ये या ठिकाणी जी भरती होती त्याच या ठिकाणी एक्झाम सिटी जाहीर करण्यात आले. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.